खंडोबारायांच्या चरित्रामध्ये हा जो घोडा आहे, भगवान ज्या घोड्यावर आरूढ झाले, हा घोडा दुसरा तिसरा कोणी नाही, हा भगवान चंद्र. देवाने चंद्राला सांगितलं, चंद्र या मणिमल्लांच्या युद्धामध्ये तुला घोड्याची भूमिका कर, तू माझं वाहन हो घोडा. चंद्र घोडा झालेला आहे. हा एक संदर्भ आहे. आणि एक दुसरा एक संदर्भ असा आहे की ज्या वेळेला देव जेजुरीला आले त्यावेळेला गणपतीच्या आसनावर इंद्र बसला. गणपती बाप्पाला राग आला, बाप्पाकडे तक्रार केली. भगवान शंकर म्हटले, जा पकडून आणा इंद्राला, बंदिवासात टाका. इंद्राला बंदिवासात टाकलं. पण बंदिवासात असताना दररोज इंद्र भगवान शंकराची पूजन करायचं. भगवान गणरायाचा संताप दूर करण्याकरता देवाने केलं. आणि पुढे महाभारतातला एक संदर्भ दिला गेला. धर्मराजाला यज्ञ करायचा होता आणि तो मंदाकिनीच्या किनाऱ्यावर केदार लिंगाजवळ करायचा होता. ब्रह्मदेव तिथे पूजेला यायचे. नारदाने सांगितलं तिथे दुष्काळ पडायचा, पाणी नव्हतं. नारदाने सांगितलं, धर्मा ब्रह्मदेव पूजेला आले की तू त्यांचा कमंडलू सांडून टाक, तुझ्या मागे ते पडत येतील. ते काम भीमदादाला सांगितलं. पडायला लागले ते पाणी वाहत वाहत शिवतीर्थ निर्माण मंदाकिनीचा पाठ. आणि ते दृश्य पाहिलं आणि असं म्हटलेलं आहे की खंडेराव भगवान घोड्यावर आरूढ होऊन धावून आले. फाल्गुन महिन्यातली सोमवती अमावस्येला देवाने सचैल स्नान केलं त्या मंदाकिनीच्या पाण्यामध्ये. तेव्हापासून घोडे उड्डाण, खंडेरायाच्या चरित्रामध्ये घोडे उड्डाण हा स्वतंत्र टॉपिक आहे. त्याला 2 रेफरन्स दिलेले आहेत. एक गणरायाचा अपमान आणि महाभारतातला एक भाग आहे त्याच्यामध्ये. सचैल स्नान याचा अर्थ असा आहे, कपड्यांसकट स्नान करणे. तर आपण अंत्यविधीवरून आलो म्हणा किंवा एखादं वेगळं दृश्य आपण पाहिजे, सचैल म्हणजे कपड्यांसकट स्नान करणे असं त्याचा अर्थ आहे. भगवान शंकराच्या भक्तीमध्ये किंवा त्या भक्त मंडळामध्ये कुत्रा कोण आहे, एक पार्ट सांगून पुढे जाऊ आपण. भंडारा पाहिला, घोडा पाहिला, का हा वाघ्या कुत्रा कोण आहे, त्याला एक पौराणिक संदर्भ आहे. भगवान वामन अवतारामध्ये बळीला पाताळात घातले हे तुम्हाला माहिती आहे. पण सर्व देवांना बरं वाटायचं की देवाने भक्ताचं दास्यत्व केलं. पण एक सामदेव नावाचे देव होते की ते भगवान विष्णूची अवहेलना करायचे. काय तुम्ही त्या राक्षसाच्या दारामध्ये द्वारपाल झाले, भगवंताला राग आला, सांगितलं तू मृत्यू लोकांमध्ये कुत्रा होशील, त्याला शाप दिला. त्याने उशाप मागितला. भगवंताने सांगितलं, मार्तंड भैरवाचा जेव्हा माझा अवतार होईल तेव्हा मी तुला माझ्या सेवेमध्ये ठेवील आणि तुझा उद्धार करेल. भगवान खंडेराव महाराज की जय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा बाणाईच्या चरित्रामध्ये त्या कुत्र्याचा एक संबंध येतो. बाणाईच्या सर्व मेंढ्या वाघांनी खाऊन टाकल्या तेव्हा मार्तंड भैरवाने तिथे कुत्री पाठवली आणि ते सर्व वाघ कुत्री बनून देवाजवळ आले. देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही कुत्र्याप्रमाणे ओरडून माझ्याजवळ राहा, असा एक संदर्भ आहे. तेव्हापासून धनगर लोक मेंढ्यांचं संरक्षण करण्याकरता आपल्याजवळ कमीत कमी एक वाड्यावर एक कुत्रा तरी असतो. आणि हा वाघ्या पौराणिक संदर्भ आहेत त्याला. पण खंडोबा हे नवसाला पावणारं दैवत आहे म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ज्या लोकांना लग्नानंतर बरीच वर्षानंतर घरात पाळणं आलं नसेल तर देवाला नवस करायचे. नवसाने मुलं होतात पण पती असल्यावर, पती नसल्यावर किती नवस करा उपयोग नाही होत. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे, केवळ नवस केल्याने पोरं होत नाही पती नसेल तर, असं त्याचा अर्थ आहे. खंडोबारायला नवस केल्यानंतर जर मुलगा झाला तर आम्ही देवाला वाहू. जे आपल्याला पाहिजे ते देवाला दिलं की वाढतं. ज्याचे दिले त्याशी फडपावे आपणाशी. म्हणून देवा जर पहिला मुलगा मला झाला तर मी तो तुम्हाला अर्पण करेल, आणि जर मुलगी झाली तर तुम्हाला अर्पण करेल. जो मुलगा देवाला वाहिला जात होता त्याला म्हणायचे वाघ्या, आणि जी मुलगी वाहिली जात होती तिला म्हणायची मुरळी. माहिती आहे तुम्हाला कथा बाळ.
आता जो मुलगा देवाला सोडलेला आहे, ज्याला वाघ्या म्हटलं जातं, त्याला पथ्य आहे, त्याने कसं राहिलं पाहिजे, त्याचा पोशाख कसा असला पाहिजे, त्याने कुठलं व्रत घेतलं पाहिजे. ऐका, त्याने आयुष्यभर गळ्यामध्ये कवड्यांची माळ किंवा त्या संप्रदायाला अपेक्षित असणारी जी माळ गळ्यात घालायची, जागरण गोंधळ करायचा, कातड्याची पिशवी गळ्यात घालायची, त्याच्यामध्ये भंडारा असायचा आणि जागरणाच्या माध्यमातून खंडारायाची गाणी गाऊन लोकांचं रंजन करून लोकांना अध्यात्मामध्ये प्रवृत्त करायचा. मी काय बोलतोय समजतंय का तुम्हाला? माना हरवत जा म्हणजे मला बरं वाटेल. एक आणि मल्लाचा वध करून जेव्हा देव निघाले तेव्हा वाटेमध्ये एक वाघ आडवा आला. त्याच्या अंगावर भगवान परमात्म्याने भंडारा टाकला, त्याला मनुष्य बनवलं आणि सांगितलं, तू आजपासून माझ्या सेवेमध्ये वाघ्या म्हणून राहा. असा एक संदर्भ आहे. वाघ्या मुलगी खंडोबाच्या चरणी मुलीला आपण अर्पण केलं जातं. नाचत असताना मुरडी हातामध्ये घंटा घेऊन नाचते, ती पाहिलं असेल सगळं. आणि वाघ्या एकतर खंजिरी वाजवतो, एकतर तुणतुणी वाजवतो. रात्रभर देवाची गाणी गातात आणि पारंपरिक किंवा पौराणिक गाणी म्हणून लोकांना, खरं म्हणजे वाघ्या आणि मुरडी यांनी शास्त्र लोकांना सांगितलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. ते देवाचे दास आहेत, देवाचे भक्त आहेत, त्यांनी अशी धाराव्रत घेतलेलं आहे. आम्ही आमच्या आई वडिलांना नवसाने झालो, देवाला अर्पण केलंय. आजन्म भगवंताच्या सेवेशिवाय आम्ही काही करणार नाही. खंडोबाचे दोन भक्त मुरडी आणि वाघ्या, वाघ्या आणि मुरडी. खंडोबाच्या भक्तांना वाघ्या मुरडी म्हणतात, निश्चित जवळच्या भक्तांना. देवीच्या भक्ताला दिवटा किंवा गोंधळी म्हणतात, विठ्ठलाच्या भक्ताला वारकरी म्हणतात, बरं का. आणि प्रत्येकाचा जयघोष वेगळा वेगळा आहे. खंडोबाचे भक्त एळकोट एळकोट करतात, देवीचे भक्त असतील तर उदय उदय उदो उदो करतात आंबेचा. प्रत्येकाची उद्घोष वाक्य वेगवेगळी आहेत, बरं का. पौराणिक गाणी गातात. मुरली बद्दलचा संदर्भ असा आहे, इंद्र दरबारामध्ये तिलोत्तमा नावाची अप्सरा होती, नृत्य करायची. पिऊन नाचणाऱ्यांचा नाचताना तोल जातो, ताल जातो. ती पिऊन नाचत होती, दारू पिऊन. इंद्राला राग आला, शाप दिला, तो मृत्यू लोकात जाशील. तिने उशाप मागितला. भगवंताने तिला वरदान दिलं की मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये मी तुझा स्वीकार करेन. असा एक संदर्भ आहे वाघ्या आणि मुरडी, बरं का. आता फार महत्वाचं आहे, त्यांना देवदास म्हणून ओळखलं जाऊ लागलं. देवाची गाणी गाऊन ती उपजीविका करायला लागले. वाघ्याचे दोन प्रकार आहेत, घर वाघ्या आणि दार वाघ्या. घर वाघ्या घरात राहून दर रविवारी 5 घरं मागतो असं वर्णन आहे. थोडस चिंता नाही का, नंतर आपल्याला गोंधळ घालायचा ते सगळं आटोपलं की. घर वाघ्या घरात राहून देवाची पूजा करतो. आणि दुसरा वाघ्या आहे दार वाघ्या. घर वाघ्या घरात राहून दर रविवारी 5 घरे भिक्षा मागतो. जेजुरी गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक मुलगा लग्नापूर्वी घर वाघ्या असतो असं त्या घरात लिहिलेलं आहे. 5 घरं भिक्षा मागणे याला वारी मागणं असं म्हटलेलं आहे. दार वाघ्याचा असतो तो मंदिरात राहून देवाची सेवा करतो. अशा प्रकारे पौराणिक संदर्भ आणि नवसाने होणाऱ्या मुलांना देवाला अर्पण करणं, मुलगा वाघ्या मुलगी मुरळी यांचं नातं अत्यंत पवित्र आहे. बहीण भावापेक्षाही पवित्र आहे. परंतु कलियुगाचा वारा लागल्यामुळे एक ऑब्झर्व असं झालं, काही समाज सुधारक लोकांच्या लक्षात आलं की धर्माच्या नावाने, अध्यात्माच्या नावाने, परमार्थाच्या नावाने आतमध्ये थोडस गडबडगुंडा होतोय, गौडबंगाल होत आहे. हे वाघ्या आणि मुरडी यांचं संबंध पवित्र असताना सुद्धा असं वर्णन केलेलं आहे. काही काळ वाघ्या आणि मुरडी यांना सामाजिक प्रतिष्ठा त्यांची नष्ट झाली. त्याचं कारण सांगितलं जातं, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बरोबर न होता. कारण हे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, कारण मूळ हेतूपासून दूर जात या प्रथेचा वापर अनैतिक कारणाकडे होत गेला.
पटतंय का तुम्हाला? समाज सुधारक लोकांनी कोर्टामध्ये अपील केली की हे बंद करा, मुलं झाल्यानंतर देवाला वाहन मुली झालं हे बंद करा. ऐका पुढे, 1934 मध्ये दी बॉम्बे देवदासी प्रोटेक्शन ऍक्ट कायदा पास झाला. 1934 मध्ये दी बॉम्बे देवदासी ऍक्ट प्रोटेक्शन नावाचा ऍक्ट पास झाला. त्याच्यामध्ये सुधारणा झाली 1950 मध्ये, आणि सरकारने मुलं आणि मुली देवाला सोडणं बंद केलं. परंतु मग ही जी मंडळी होती, मग यांना कालांतराने विवाह म्हणा काय म्हणा परवानगी दिली गेली. आज ती मंडळी भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. खंडोबाची गाणी गातात, उपजीविका करतात. सांस्कृतिक मंत्रालयाकडून लोकवंत कलावंत म्हणून त्यांना मानधन दिलं जातं. लोक प्रबोधन करतात, भारुडाच्या जागरण करून, गोंधळी खंडोबाची गाणी गाऊन शासनाने त्यांना कलावंत म्हणून, मला असं वाटतं कलावंतांना 5,000 रुपये महिन्याला मानधन आहे सांस्कृतिक मंत्रालयाकडून. त्यांनाच आहे असं नाही, कीर्तनकारांना सुद्धा आहे. मला तर 2016 पासून आहे ते, ब्लॅक मध्ये पास केलंय मी. आलं लक्षात? आणि तळी भंडार, एक एक कन्सेप्ट आपण पूर्ण करू. मार्तंड भैरव आणि मल्लव यांच्या युद्धाच्या वेळेला देवांना विजय प्राप्त व्हावा याच्याकरता सप्त ऋषींनी इकडे युद्ध चालू असताना कलश मांडला. त्या कलशावर अभिषेक करत राहिले, प्रार्थना. जसा जसा विजय प्राप्त व्हायचा तशी तशी एक एक विजय माळ त्या कलशाला अर्पण करायचे. आणि विजय प्राप्तीनंतर त्या कलशाचं विसर्जन केलं. आपल्या घरामध्ये नित्य कलशाची मांडणी असणं हे मांगल्याचं सूचक आहे. माझी मराठी लक्षात येते तुमच्या? आता आमच्या अण्णांकडे देवघरामध्ये कलश पाहिला. घरामध्ये नित्य कलश, कलश हे मांगल्य सूचक आहे. आपल्या डोळ्याने जर आपण कलश पाहिलं तर पवित्र भावना निर्माण होतात, सात्विक एनर्जी निर्माण होते. कलशाचं महात्म्य आहे. आणि ती तळी भरणं तो प्रकार कसा आहे. पुढे विजय प्राप्त झाल्यानंतर त्याचं विसर्जन करण्यात आलं, त्याला म्हणतात तळी भांडार. एका ताटामध्ये विड्याची पानं, सुपारी, खोबऱ्याच्या वाट्या, पैसा, 5 किंवा 7, 11 लोक एकत्र येऊन त्याला उचलायचं आणि खंडोबाच्या नावाचा जयघोष करायचा बरं का. आणि दिवटी प्रज्वलित करून खंडोबाला ओवाळलं जातं. त्याला तळी भरणं असं म्हणतात. बरोबर आहे? चंपाषष्ठी, रविवार, सोमवती अमावस्या, खंडेरावाची यात्रा, या सगळ्या दिवसांना घरामध्ये तळी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. चंपाषष्ठी, दसरा, जेजुरी जाऊन किंवा घरी सुद्धा तळी भरण्याचा कार्यक्रम करतात. आणि ती तळी भरत असताना काही शब्दांचा उच्चार केला जातो. अगडदुम अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देवगिरी जेजुरा निरागोळा. सोन्याची जेजुरी, देवगिरी जेजुरा निरागोळा. पारुमे तोरा अंगारिशा सदा दिला मासा सुंदरी आरती दिवटा म्हणजे काय? ज्योत पेटवली जाते, छोटीशी बारीक ती दिवटी, आणि मोठी ज्योत प्रज्वलित केली जाते, त्याला म्हणतात दिवटा. दिवटा खंडोबाचा भक्त जो प्रकाश करतो देवाच्या पुढे, दिवटा किंवा दिवटी. देवीच्या पुढे जे मशाल घेऊन चालतात ते दिवटे.
देवीचे दिवटे वेगळे, खंडोबाचे दिवटे वेगळे. उपासना पद्धतीमध्ये नाथांनी सगळं वर्णन केलेलं आहे. वाघ्या मुरळी जसं जागरण करतात तसं देवीचे भक्त गोंधळ घालतात. खंडोबाचा जसा अवतार आहे तसा भगवंतानी जगदंबेचा पण अवतार धारण केलेला आहे. मी बोलून गेलो तुम्हाला. कृतयुगामध्ये दिवटा होता प्रल्हाद, त्रेतायुगातला दिवटा होता हनुमंत, द्वापार युगातला दिवटा आहे अर्जुन आणि कलियुगातला दिवटा आहे पुंडलिक. या कलियुगामध्ये देवाचे भक्त कोण कोण आहेत? सगळ्या भक्तांमध्ये मुख्य भक्त सांगितला मुकुटमणी पुंडलिका, मुकुटमणी पुंडलिका, मुकुटमणी पुंडलिका, मुकुटमणी पुंडलिका. तेहतीस कोटी देवनायक, तेहतीस कोटी देवनायक, तेहतीस कोटी देवनायक, तेहतीस कोटी देवनायक. गोंधळ खाली तीस कवतुका, गोंधळ खाली तीस कवतुका, खाली तीस कवतुका, गोंधळ खाली तीस कवतुका. एका जनार्दनी नाच देखा, एका जनार्दनी नाच, एका जनार्दनी नाच देखा, एका जनार्दनी नाच देखा. गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. वर्षातून नवरात्र किती होतात कोणाच्या लक्षात येईल? 4. देवीचे नवरात्र वेगळे, खंडोबाचे नवरात्र वेगळे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दुर्गेचा नवरात्र आहे. पौष मध्ये शाकंभरीचा नवरात्र आहे. चैत्र मध्ये सप्तशृंगीचा नवरात्र आहे. आणि माघ मध्ये विठाई नावाच्या देवीचा नवरात्र किंवा देवाला ओटीची वारी पण असते बघा, माघ मधली वारी. 4 नवरात्र आहे. आणि चंपा षष्टी पासून 9 दिवस एक खंडेरायाचा नवरात्र, घटस्थापना. 10 रात्र का नाही तर आतापर्यंत 9च अवतार झाले म्हणून नवरात्र आहे. पण 9च वेळा देवी नटलेली आहे. 9 नाव आहेत देवीला. अलक्षपूर भवानी दार उघड, कोल्हापूर लक्ष्मी दार उघड, तुळजापूर भवानी दार उघड, कानाड लक्ष्मी दार उघड, कैरंग लक्ष्मी दार उघड. दार उघड
ते शब्द फार सुंदर आहे. कानड कर्नाटकी देवीचा प्रवास 9 वेळाला नटलेली देवी. 9 अवतार धरुणी 9 वेळा नटुनी. बोलून गेलं. कृतयुगामध्ये 2 कोंबडे कापले. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. बडीला पाताळात घातलं. हिरण्याक्ष सागरावर शिडी. कृष्ण अवतारामध्ये 18 दिवसांची घटस्थापना आहे. किती? तेथून पुढे दसरा आला. 18 दिवस घट मांडिला. हो, केशरी रंगाच्या सिंहावर देवी बसलेली. वाहन तुझे शिव केसरी. मोकळे केश त्रिशूळ शंख करी. शिशुपाल वक्रदंत 2 बकरी. आहुती घेसी तयाची जगदंबे. 18 दिवसांची घटस्थापना कुरुक्षेत्रावर द्रौपदी करतात. पहिला बळी घेतला भीमाचा मुलगा बबरू. कोणता? आता लोकांना 3 बाण के धारी जमते ना. सध्या लोक त्याच्या नादी लागले आहेत. 3 बाण के धारी शोधून ठेवा तोपर्यंत. वाटलं बबरू भीमाचा मुलगा आहे बरं का. प्रभावती नावाच्या नागकन्येपासून झालेला आहे. 3 बाण होते त्याच्याकडे. कुणी आहे का शिकलेले इथे? सध्या भारतात जगात सर्वात जास्त प्रभावी अणुबॉम्ब कोणत्या देशाकडे आहे? युद्ध चालू आहे ना आता इस्रायलला आहे. पण 20 वर्षापूर्वी उत्तर कोरिया नावाच्या देशाकडे अणुबॉम्ब जास्त होते. टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तंत्रज्ञान प्रगत होते. अणुबॉम्ब 1000 मैल मारा करतो. तसं याच्याकडे 3च बाण होते. त्या बाणाच्या टोकावर जर याने सिद्ध मंत्राची सिद्धी केली, 1 बाण एका लोकाला पुरेसा होता. युद्धाचा प्रसंग आहे. भगवंताने सांगितलं भीमदादा तुमच्या मुलाला बोलवा. बबरू युद्ध करायचं आहे. सांग कोणत्या बाजूने युद्ध करशील? बबरू म्हणाला ज्या बाजूचा पराभव होईल त्या बाजूने मी युद्ध करेन. भगवान म्हणाले अरे याचा काटा काढला पाहिजे. रात्री 12 वाजता बबरूला पूजा करायला पाठवलं. भीमदादाला सांगितलं खांद्यावर घोंगडी पंघरून जा डोक्यावर आणि विजयस्तंभाची पूजा करण्याकरता जो पहिल्यांदा येईल त्याचा निपांत करा. बापानेच मुलाला मारलं. भीमदादाने बबरूला मारलं. देवीच्या समोर आणि खंडेरायाच्या समोर धूप जाळावा लागतो. आणि पहिला बळी कोणता घेतला? जसा खंडेरायाने मणिमल्ल मारला तसा या देवीने बबरू मारला. प्रथम धूप घटा प्रती भीमसुत बबरूला रपिला. बबरूचा बळी घेतला महाराज. जबडा पसरला. त्या जगदंबेने जबडा पसरला. जबडा कोणाचा जास्त पसरतो? गुटखा खाणाऱ्यांचा जबडा लवकर पसरत नाही. त्यांना जर खायचं असेल तर कसं खातात? जीभ बाहेर काढतात, जिभेवर घास ठेवतात. डीव्हीडीची कॅसेट जशी मध्ये जाते जबडा पसरला महाराज. बयात्वा जबडा पसरिला. आहुती घेसी दोन्ही दडा. रथ घोडे कुंजर तुला. नारळ तुलार पेले बया दार उघड. दार उघड बयात 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 दार उघड. आपल्या कथेमध्ये प्रति जेजुरी निर्माण करणारे श्री योगेश महाराज गवारे बाबा खंडेरायाचे भक्त आणि साक्षात्कारी येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करू. इथे बसायला टाका गादीवर. तुमचं काही नियोजन असेल नियोजन करायला पाहिजे अगोदर पहिले. सजा दो घर को गुलशन सा.
वासोळेवणी फाट्याजवळ बाबांचं प्रति जेजुरी खंडरायाचं मोठं मंदिराचं काम चालू आहे. मला वाटतं पहिल्याच वर्षी माझं कीर्तन होतं तिथे. आमचे मित्र आहेत विकास जाधव, बाबांच्या बरोबर नेहमी असतात आणि तिथे कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं. तिथे वासोळेवणीला अहम वाग्या सोम वाग्या अभंगावर आपण तिथे कीर्तन केलं होतं आणि मोठं काम चालू आहे. बाबांमध्ये खंडेरायाचा संचार आहे, दैवी शक्ती आहे. त्यांच्याकडे खंडेराव चरित्र होतं गजानन महाराज, तेव्हा पण मी एक दिवस हजेरी लावायला गेलो होतो तिथे. बाबांना पण या कथेची आवड आहे, त्यांच्याकडे दरवर्षी कथा असते. आणि असं ऐकण्यामध्ये आहे की बऱ्याच लोकांच्या समस्या, प्रॉब्लेम, विशेष म्हणजे दारू पिणाऱ्यांची दारू सुटते त्यांच्याकडे. अनेक लोकांना चमत्कार आहे बरं का. देव हा आहे, शुद्ध भक्ती असेल तर तो आताही प्रगट होतो, दर्शन देतो, साक्षात्कार होतो. तेवढी आपण भक्ती केली पाहिजे. आपल्याला आमचे विकास भाऊ म्हटले की बाबा एक दिवस कार्यकर्त्यांना सांगून म्हटलं येतील, पण आम्ही उलट वाट बघत होतो की बाबा आज येतील, उद्या येतील, आज येतील. बरं का, आज आपल्या या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मल्हारी मार्तंड खंडेराव चरित्रामध्ये या व्यासपीठावर बाबांची हजेरी आहे. आपल्या गावाला, आपल्याला सर्वांना 2 मिनिटं आशीर्वादपर त्यांचं संबोधन सर्वांनी ऐका. जर त्यांना थांबायचं असेल थांबतील, मग आपण आपली पुढची कथा पुढे चालू करू. पण 2 शब्दामध्ये आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. श्री क्षेत्र गोपेगाव या पावन पुण्यभूमीमध्ये आपल्या सर्वांचं असलेलं कुलदैवत श्री खंडेराव महाराज सालाबादप्रमाणे चालत असलेला यात्रा उत्सव सोहळा आणि या यात्रा उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या कुलस्वामी खंडेरायाची कथा जी आयोजित केली, ज्यांना ही संकल्पना आली यांच्या मनात, त्यांचे खूप खूप धन्यवाद. वा, टाळ्या वाजवा कार्यकर्त्यांनी. कारण खंडेराव महाराज 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व समाजाचं कुलदैवत आहे. आणि ह्या कुलदैवतेची पूजा, या कुलदैवतेचा जागर कशी केली पाहिजे, पूजा कसा केला पाहिजे जागर, हे या कथेच्या माध्यमातून तुम्ही रोज ऐकत आहात. आणि या कथेच्या नियोजनामध्ये एक खंडोबावर सुंदर असं मार्गदर्शन करणारे कथाकार प्रवक्ते आमचे लाडके आदरणीय समाधानजी महाराज रिंगणगावकर यांच्या मुखरविंदातून आपण ही कथा श्रवण करतो आहोत. महिला वर्गांची संख्या जास्त आहे, महिला आरक्षण आहे म्हणून काय, जे समोर बाजूला बसलेले आहेत ना, त्यांनी समोर सुंदर नियोजन केलेलं आहे. खाली बसायला चटई आहे, समोर येऊन बसले तर चांगलं वाटतं. सर्वांनी येऊन बसा, फक्त ज्यांना कोणाला बसण्याची अडचण असेल त्यांनीच फक्त इकडे तिकडे बसा. जागोजागी आता हिंदू महासंमेलन आयोजित करतायत. परवाच्या दिवशी आम्ही वणीला होतो, बाबाजी पण होते. रात्रीच येण्याचा योग होता, परंतु संभाजीनगरच्या पुढे 22 किलोमीटर खंडेराव महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा असल्यामुळे तिकडून यायला उशीर झाला, काल येऊ शकलो नाही. आणि प्रवीणदादाचा आग्रह, प्रवीणदादांनी 2-3 कॉल केले. आताही 2 ठिकाणी जागर गोंधळाचं भेट देऊन या ठिकाणी आलो. आता कथा संपेपर्यंत हलणार नाही, परंतु एक प्रतिजेजुरी मंदिरामध्ये 18 पगड जाती येत असतात. बाबाजींनी सांगितलं, महाराजांनी, फक्त भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की या भंडाऱ्याच्या ताकदीमुळे गेल्या 8 वर्षामध्ये 12 ते 14 हजार तरुण मुलांना व्यसनापासून दूर केलं. वा, जन्मतः मुके असले ते बोलायला लागले, आंधळे होते त्यांना दृष्टी आली असेल, कॅन्सर सारखे आजार सुद्धा बरे झाले. फक्त प्रतिजेजुरीत आल्याच्या नंतर 2च नियम आहे, मद्य आणि मांस, या 2 गोष्टींचे जो कोणी नियम पाळेल
त्याच्या मनोकामना निश्चितच 5 महिन्यात 5 पौर्णिमेमध्ये पूर्ण होतात. आणि खंडेराव महाराजांचं प्रतिजेजुरी मंदिर जे साकारत आहे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव. मुळातच आपला नाशिक जिल्हा संतांच्या देवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, हे सगळ्यात महत्त्वाचं. या नाशिक जिल्ह्याला लाभलेले शिवयोगी राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभले. विश्वाचे विश्वगुरू निवृत्तीनाथ दादा हे सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभले. आपण चारधाम यात्रा करतो, ती सफल होण्यासाठी आपण त्र्यंबकला जातो, ते सुद्धा त्र्यंबक राजा आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभले. गोदावरी जिथे उत्पन्न झाली ते सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्याला लागले. 550 वर्ष आपण ज्या मंदिराची मूर्तीची बसण्याची आतुरता बघत होतो ते प्रभू रामचंद्र साक्षात आपल्या नाशिकच्या भूमीमध्ये येऊन गेले. बरोबर की नाही? 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलेलं आहे. वणी, रेणुका माता आणि सगळ्यांचे कुलदैवत असलेले ते खंडेराव महाराज यांनी सुद्धा वनवासाचा कालावधी काढण्यासाठी आपली नाशिकचीच भूमी निवडली. म्हणजे देवांच्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचा महिमा या पृथ्वी तलावर कुठेच नाही. या नाशिक जिल्ह्याच्या भूमीसारखी, या महाराष्ट्राच्या भूमीसारखी मोठे मोठे संत होऊन गेले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. बाबाजींचं कार्य हा हिंदू धर्म जो टिकून राहिलेला आहे तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आणि जय बाबाजी संप्रदायामुळेच हा वारकरी संप्रदाय टिकून राहिला, धर्म टिकून राहिलेला आहे. प्रतिजेजुरी मंदिरामध्ये सर्व समाज येतो आणि प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमाला मला जावंच लागतं. एवढंच काय, मुस्लिम बांधवांची ईद जरी आली त्या ईदच्या दिवशी सुद्धा जावंच लागतं. जे मंदिरात येतात आनंदाने सांगू इच्छितो की मुस्लिम बांधव सुद्धा आमच्याकडनं माळी घालायला तयार झाले आता. वा. कपाळावर गंध लावत नाही, परंतु ते मंदिरातून निघताना पहिले बोलतात बाबाजी भंडाराने लगाया हमको. म्हणजे ताकद एवढी भंडाऱ्यामध्ये आहे. आणि शोकांतिका अशी वाटती की आपल्या हिंदू धर्मातील मुलांना कथेमध्ये, कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये बसण्याची लाज वाटते किंवा मंदिरात जाण्याची, कपाळी गंध लावण्याची लाज वाटते. ही हिंदू धर्माची शोकांतिका आहे. तरी प्रत्येक आम्ही महावीर जयंती आली, महावीर जयंतीच्या निमित्ताने पिंपळगावला जात असतो. पूर्ण मारवाडी गुजराती समाज असेल त्यांचा कार्यक्रम एकदम शांततेत होतो आणि सर्व त्यांचं नित्यकर्म पूजा झाल्याशिवाय ती कुठल्याच कामाला सुरुवात करत नाही. बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळालं की शेतकऱ्याच्या जर एखाद्या घरी भेट जर दिली, दुपारी जर 1 वाजला असेल ना, ते व्यापाऱ्याच्या हाताखालीची माणसं असतील मुस्लिम बांधव, ते आहे त्या ठिकाणी चटई टाकून ते तिथे नमाज पढतात. ते एकदम टाईम टू टाईम जर ते धर्माचं पालन करू शकतात, आपण गर्वाने आपल्या हिंदू धर्माचं पालन आपण करू शकत नाही का? समोर बसलेले जेवढे तरुण मुलं आहेत त्यांनी सर्वांनी येऊन बसा. ही कथा कितवा दिवस आहे आज? 5वा दिवस. उर्वरित 2च दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. शेवटचा दिवस 5 दिवसाची. 5च दिवसाची आहे. असा योग येणं आलाय पुढच्या वर्षी देवाच्या कृपेने. योग नियोजकांनी परत जर कथेचं आयोजन केलं तर आम्ही निश्चित 2-4 दिवस निश्चित या ठिकाणी येऊ. फक्त कथेच्या माध्यमातून प्रतिजेजुरीमध्ये आम्ही खंडोबा चरित्र कथा केली. डॉक्टर गजानन महाराज काळे जुन्नर यांच्या मुखरविंदातून त्या कथेचं मार्गदर्शन झालं होतं. रोजचे 22,000 ते 25,000 भाविक असायचे. असो, गावाच्या मनाने बरीच संख्या उपस्थित आहे. फक्त महाराजांनी जी कथा सांगितली, कथेच्या निमित्ताने जे कुल देव काय आहे, कुल स्वामिनी काय आहे, घट कसा मांडला पाहिजे, जागर गोंधळ कसा घातला पाहिजे. मी तोंडावर बोलणारा बाबा आहे, त्याच्यामुळे बरेच ठिकाणची वाद्य मंडळी माझा तिरस्कार करतात. जर ही गादी खंडोबाची गादी आहे, त्या खंडोबाच्या गादीवर किंवा आपलं कुलस्वामी मंदिर आहे, मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे. मंदिरामध्ये कुणीही व्यसन करून गेलं नाही पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर सांगत असतो. मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे माझ्या विरोधात वागतात, हरकत नाही, परंतु कुठेतरी थांबलं पाहिजे, कुणीतरी बोलणारं आलं पाहिजे पुढे.
मंदिराचं पवित्र कुलदैवत आहे. साक्षात शंकराचा अवतार असलेले खंडेराव महाराज आहे. त्यामुळे या ठिकाणी सप्ते मोठे मोठे होतात महाराज. सप्त्याचं नियोजन एवढं मोठं असतं, त्या सप्त्याच्या मानाने आज पुरुष वर्ग संख्या कमी आहे, नाही तर कीर्तनाला बरीच संख्या असते. आता बागाचा खुडा चालू असेल कोणाचा हरकत नाही, परंतु सर्वांनी कुठेही कीर्तन, हरिपाठ, कथा, सत्संग चालू असेल तर समोर येऊन बसलं पाहिजे. प्रवचन किती वेळ असतं? 1 तास. कीर्तन किती वेळ असतं? 2 तास. कथा 2.5 ते 3 तास. तमाशा किती? पूर्ण रात्र. मग तमाशामध्ये अशी म्हातारी माणसं स्टेजजवळ गर्दी करता का? तुम्हीच उत्तर द्या मला. नाही ना. आपल्या हिंदू धर्माची ही शोकांतिका आहे की कथेमध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये जर बसला आहात त्या 2 हातांनी टाळी वाजवायला GST लागत नाही. मुखाने नामस्मरण घ्या. हा मानवजन्म पुन्हा नाही. ह्या 2 हातांनी चांगले कर्म करा. महाराज प्रति जेजुरी मंदिरात आता पौर्णिमा उद्याचीच गादी आहे अमावस्याची. पौर्णिमेला 1500-2000 नंबर असतात. त्यापैकी 900 मुलं लग्नाची समस्या घेऊन आलेली असतात, आपल्या शेतकऱ्याचेच मुलं. परंतु बऱ्याच गावामध्ये असं होतं की गावातच पारावर इकडं तिकडं कोणीतरी पंच बसलेले असतात आणि ते पंच काम काय करतात? रामराम, कोणाकडे जायचं? तसे गोपेगावचे बरेच नवरदेव येतात मंदिरामध्ये. कुणाचाही वेळ मांडावर जात असेल तर तो खाली उडू नका. फक्त आपला हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये कपाळी गंध, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. समोर आमचे गुरुबंधू बाबाजी, तुम्ही मला ओळखत नसाल परंतु मी तुम्हाला चांगलं ओळखतो. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. माता माऊल्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कपाळी हळदी कुंकू लावत चला. आपल्या घरातून आपली मुलगी जर शाळेत जात असेल तर त्या मुलीला कपाळी गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवू नका. पूर्ण अंग झाकलेले अशी वस्त्र घालायला सांगा. हिंदू धर्मामध्ये हे पाळलंच पाहिजे. मी प्रति जेजुरी मंदिरामध्ये नियम लावून दिले. ज्याच्या डोक्यात टोपी असेल त्याला आतमध्ये प्रवेश, ज्या स्त्रीच्या डोक्यावर पदर असेल तिलाच मंदिरात प्रवेश. इथेच नाही परंतु प्रति जेजुरी मंदिरामध्ये जेजुरी गडाचे विश्वस्त त्यांनी पौर्णिमा केल्या. त्यांना पण सांगितलं हे अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत आहे आणि या मंदिरामध्ये अखंड हिंदुस्थानातून लोक येतात. तर या मंदिरामध्ये असे नियम चालू करा की जेणेकरून आपली भारतीय संस्कृती जपलं पाहिजे. त्यांनी सुद्धा पहिल्या पायरीवरच 2 आता वाचमान ठेवलेले 8-9 महिन्यापूर्वीपासून. जो भारतीय पोशाखात असेल त्यालाच गडावर एंट्री, त्यालाच दर्शन. आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो मागच्या वर्षी प्रयागराजला. त्या ठिकाणी ज्या आयफोनची मालकीण आलेली होती, काही कोट्याधीश होती स्वतः, परंतु तिने बघितलं की भारतातील महिला सुंदर दिसतात 6 वार 9 वार साडीवर. तर ती मालकीण स्वतः 3 दिवस 6 वार साडीवर होती, डोक्यावर पदर होता आणि कपाळाला मोठा कुंकू लावलेला होता. जर दुसऱ्या देशातल्या महिला आपल्या भारतीय संस्कृतीचं आचरण करायला लागल्या, मग आपल्या भारतातील महिलांनी आपली संस्कृती जपलं पाहिजे की दुसऱ्या देशातली आणली पाहिजे? काय केलं पाहिजे? संस्कृती जपलं पाहिजे की दुसरी देशातली आणली पाहिजे? जपली पाहिजे म्हणा, झोपली नाही. साखरपुड्याच्या वेळेस मुलगी पाटावर जाते सुरुवातीला तेव्हा सुंदर दिसती की ज्या वेळेस कपाळावर 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकू लावतात त्यावेळेस? मोठ्याने बोला. कुंकू लावल्यावर. आता कोणी कोणी कुंकू लावले हातवरती करा. आता काय निघालं? काय? तिचं नावच टिकली आहे. त्याच्यामुळे संस्कृती काय म्हणली, हरकत नाही टिकली जरी लावत असेल, परंतु हिंदू धर्मामध्ये कपाळी गंध लावा. पुरुषांनी सुद्धा कपाळी गंध लावा. हिंदू धर्माची शान आहे. या ठिकाणी सर्व बारीक बारीक नाड्या असतात. आपल्या शरीरामध्ये जाणाऱ्या रक्तवाहिन्या त्या जागृत होतात. इथं देवाचं स्थान आहे. कुठलाही उभा लावा, आडवा लावा, कसाही लावा, गोल लावा, परंतु गंध लावा. 2 हातांनी टाळी वाजवा. टाळी वाजवण्यामागचं कारण असं की तुम्ही आज कथेत कीर्तनात जर टाळ्या वाजवल्या नाही
तर पुढचा जन्म आपल्याला देव कुठल्या ठिकाणी टाळ वाजवायला लावून सांगता येणार नाही. बाबाजी सांगत असतात, जी स्त्री घेते रोज डोक्यावर पदर, जी करते रोज सासू सासऱ्यांचा आदर, तीच आपल्या महाराष्ट्रामधली मदर. नित्यनेमाने कुठे कीर्तनात भजनात जाल त्यावेळेस आपल्या साडीला पदर दिलेला आहे, तो डोक्यावर घेत चला, संस्कृती जपत चला, हिंदू धर्म आपला टिकला पाहिजे, आपला देव देश आणि धर्म. आज छत्रपतींनी 45 दिवस कसे काढले असतील आपल्या धर्मासाठी, एकदा विचार करा. आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसलो आहोत, यांनी फक्त कृपाती छत्रपती महाराजांची आहे. मंदिरावर जो कळस चमकतो आहे त्यामागे फक्त छत्रपती महाराजांची, शिवाजी महाराजांचीच पुण्याई आहे. म्हणून आज प्रत्येक गावामध्ये आपला भगवा फडकतोय. पुढच्या वर्षी असंच नियोजन करा, महाराजांना आमंत्रित करा. पुढच्या वर्षी यावर्षी प्रवीणदादांनी फोन केला, पुढच्या वर्षी नाही केला तरी आम्ही निश्चित उपस्थित राहू या ठिकाणी. आणि प्रतिजेजुरी मंदिर हे अंतिम टप्प्यामध्ये बांधकाम चालू आहे. जवळपास 15 ते 16 कोटीचं काम आहे. अजून 6 ते 7 महिन्यामध्ये मूर्तिप्राण प्रतिष्ठा करणार आहोत आणि ती सर्व लोकवर्गणीतून चालू आहे. कुठल्याही राजकीय नेत्याचा अजून 1 रुपया न घेता मंदिरात देणारे आशाही पण आले होते. पायापासून कळसापर्यंत 5 कोटी 10 कोटी 15 कोटी काय निधी लागेल तो देऊ, परंतु त्यांचा निधी नाकारला. कारण एकच की खंडेराव महाराज 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व समाजाचं कुलदैवत आहे. प्रत्येकाच्या घरातून एक एक वीट जरी लागली तरी प्रतिजेजुरी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प होता. आणि खंडेराव महाराजांच्या कृपेने आणि बाबाजींच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आज मंदिराचं काम प्रगतीपथावर आहे. बरेच जण 40% तर बोपेगावकर येऊन गेले. उर्वरित राहिल्यांनी तुम्हालाही विनंती करतो, एक वेळेस प्रतिजेजुरी मंदिराला भेट द्या. आणि या ठिकाणी सालाबादप्रमाणे चालत असलेला आपला 12 गाड्यांचा कार्यक्रम यावर्षी पण सुंदर पद्धतीत होईल. फक्त 12 गाड्या ओढत असताना व्यसन कोणी करून त्या 12 गाड्यांच्या आसपास कोणी फिरू नका, व्यसन करून कोणी फिरू नका. आता नवीनच वर्षाची सुरुवात होते. आपलं हिंदू नवीन वर्ष पाडव्यापासूनच होतं. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमंत्रित केलं, 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आयोजकांचे, महाराजांचे आणि सर्व ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय मल्हार. खंडेराव महाराज की नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. आपला विषय अजून लंगर, ड्युटी, बुदली आणि जेजुरी गडावरच्या काही घटना, फडणीसांचा नवस, शिवाजी महाराज शहाजीराजांची भेट, बाबांच्या बोलण्यामध्ये पहिला मुद्दा वाईट वाटतं फार. ज्या स्त्रिया आणि ज्या मुली दारू पिणाऱ्या बापाची जी मुलगी आहे आणि दारुड्याची जी बायको आहे, तिच्या मनाचा विचार करा की त्यांची मानसिकता काय असते. दारुड्याची मुलगी जर लग्नाला आलेली असेल तर त्या मुलीला लाज वाटते की माझा बाप दारुड्या आहे. पत्नीला दर प्रत्येक दिवशी लाज वाटते त्या पत्नीला. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं, नाशिकची भूमी तुमची पवित्र आहे, दंडकारण्य आहे नाशिक.
सप्तशृंगी इथे, राम इथे आहे, जटायू इथे आहे. आणि उमाजी नाईक, त्यांना खंडेराव कसे प्रसन्न होते. 2-3 मुद्दे मी शेवट ठेवतो. लंगर म्हणजे काय हा मुद्दा मी शेवट ठेवतो. दिवटी याच्यावर माझं विश्लेषण लांबलेलं होतं. पुढे भगवान खंडेरायाचा जसा अवतार आहे तसा जगदंबेचा अवतार आहे. शेवटचा रेडा कापला दुर्योधन. कलियुगामध्ये जगदंबा पंढरपुरात आली. जम्बू नावाच्या द्वीपात 7 द्वीप आहेत. पुष्कर, शाक, कृष, कौच, शाल्मली आणि जम्बू असे 7 द्वीप आहेत. जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर. 2000 वर्षापूर्वी लोकांना पंढरपूर माहिती नव्हतं. शालिवाहन नावाच्या राजा काळापासून, पैठणचा राजा शालिवाहन, त्याच्या काळापासून लोकांना पंढरपूर माहीत झालं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. या पृथ्वीचं सेंटर, शेषनागाचं केंद्र म्हणजे पंढरपूर आहे. आणि पंढरपुरात ही जगदंबा आली. खंडेराव भगवान जेजुरी गडावर आले तसं ते कृतयुगात आले. पण या कलियुगामध्ये द्वापर युगानंतर ही जगदंबा पंढरपुरात आली. तसं तुम्ही मंदिर बांधलंय, तसं बाबाजी मंदिर बांधतायत, तसं या जगदंबेला बसण्याकरता जागा निवडली भक्तांनी. तुझा देवहारा मांडिला हो करी कृपा. सर्व गोंधळी एकत्र आली. काय गोंधळी होते महाराज. जे गोंधळ घालतात त्यांना गोंधळी म्हणतात. गोंधळींची लांब लचक लिस्ट आहे. व्यास वशिष्ठ, वशिष्ठ शुग गोंधळी. नाचताते नाचताते सोहम द्वैत भाव भाव विसरून खेळते आंबे तुझे गोंधळे. गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा. उदो उदो शब्द आरोडी हो करी कृपा. पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा. बरोबर. आता त्याने मार्ग दाविला नीटा हो करी कृपा. आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा. बाप रखुबा देवी वरु सुख सागरू त्याला नमस्कारू. सर्व सुख स्वर्ग सर्व सुख दे, सर्व सुख दे. तुकोबा गोंधळी आहोत आम्ही. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. बकरा
सगळे भक्त खंडोबाराया करता जसे देव सप्तऋषी धर्मपुत्र तसे जगदंबे करता सगळे गोंधळी. जे गोंधळ घालतात त्यांना म्हणतात गोंधळी. गोंधळ एका माणसाला घालता येत नाही. जिथे बदबद एकत्र येतात तिथे गोंधळ असतो. बदबद हा सगळीकडे गोंधळ आहे महाराज. बाबांनी खंत व्यक्त केली. हो ऐकताय तुम्ही. कामाचा गोंधळ वेगळा आहे, क्रोधाचा गोंधळ वेगळा आहे, लोभाचा गोंधळ वेगळा आहे. संतांनी कोणता गोंधळ घातला ते आहे का? कामामुळे अत्याचार आणि बलात्कारांचा गोंधळ आहे. क्रोधामुळे हिंसाचाराचा गोंधळ आहे आणि लोभामुळे भ्रष्टाचाराचा गोंधळ आहे. आणि 5 दिवस कथा गावात सुरू झाली तरी जे कथेच्या मंडपात आले नाही त्यांचा गोंधळ कोणता गोंधळ म्हणायचा तर त्यांचा गोंधळ सांगतो ऐका. विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देवधर्मासाठी पडिल सकळ, पडिल सकळ, देवधर्मासाठी पडिल सकळ, देवधर्मासाठी पडिल सकळ. विषयी गोंधळ गाजत असे, 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 विषयी गोंधळ गाजत असे. विषयी गोंधळ ऐका. यांनी जो गोंधळ घातला आणि सगळीकडे गोंधळ हो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, ग्रामपंचायत मध्ये गोंधळ आहे, सोसायट्यांमध्ये गोंधळ आहे, सगळीकडे गोंधळ आहे. शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्यांचा गोंधळ तर विचारूच नका. भावांनी मला एक ती खूप चांगलं की इस्लाम धर्मातले लोक देवाच्या दर्शनाला येत आहेत त्यांना सुद्धा हा एक सांगायचं राहिलं मला. खंडोबारायांच्या चरित्रामध्ये ग्रंथात आलेले औरंगजेबाने हिंदू धर्मातली सगळी मंदिरं तुडवली पण खंडोबाच्या मंदिरावर जेव्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खंडेरायाने चमत्कार दिले औरंगजेबांना. जेव्हा सैनिक आक्रमण करायला लागले तेव्हा गडातून अनेक भुंगे सोडले होते. स्वतः औरंगजेब खंडेरायाला शरण आलेला आहे चरित्र ग्रंथामध्ये आहे. तसं भगवान दत्तात्रयांचे शिष्य होता इस्लामचा बेदरचा बादशाह. तसं भवानीची तुडवून केली. पंढरपूरच्या लोकांनी पांडुरंगाला लपवलं अफजल खानाच्या तावडीतून पण खंडेरायाने मात्र औरंगजेबाला चमत्कार दाखवले. ऐका गोंधळ माझी विनंती आहे. गावात आपले कार्यकर्ते इतके छान आहेत बरं का. आपले जाणोरीकर मंडळी संदीप भाऊ तर मी तुमच्या भागामध्ये मला 2012 पासून माझी एंट्री आहे. किती 2012 पासून मी नाशिक जिल्ह्यात आहे. दिंडोरी तालुक्यातले आपली 90% गावं झालेली आता 10% राहिली असते. पण कार्यकर्ते यंग जनरेशन तरुण कार्यकर्ते आणि अंतर्मुख कार्यकर्ते मला मिळाले ते बोपेगावला मिळाले. गप्पा मारतात आध्यात्मिक चर्चा म्हणून सांगण्याचा आदर्श आहे. दुसरी गोष्ट गावामध्ये इतकी मंदिरं आहेत आपले ते भाऊ कार्यकर्ते ज्या वेळेला होते चष्मावाले कॉन्ट्रॅक्टर काय त्यांचं नाव येते मला काही माहिती नाही पण खूप व्यक्तिमत्व. आणि बाबाजींनी सांगितलं महिलांची संख्या जास्त आहे. मला असं वाटतं जो तुम्ही जागर गोंधळ घालतात आता पण आहे उद्या परवा आहे काय होतं ते पवित्रच आहे त्याच्यातून शास्त्रच ऐकलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये ते असं काही बोलतात की जणू काही स्त्रियांना ते ऐकल्याला बरं वाटत नाही. आता ही तुम्ही योजना केल्यामुळे माता भगिनी शांतपणे ऐकायला येतात. आमच्या महाराज लोकांना प्रश्न पडतोय की आपण इतकं त्यांना नृत्य करण्याकरता हे करतो पण त्यांना म्हटलं महाराज हे गाव आणि इकडचा जो भाग आहे हा थोडासा आध्यात्मिक उंचीचा भाग आहे. ते आमच्याकडे बजाव शांताबाई इकडे तसं मर्यादा पाडतात मर्यादेत राहतात. चांगली क्वालिटी. नाशिक जिल्हा म्हणजे भाग्यवान आहे. कीर्तनकारांचा आशिक म्हणजे नाशिक. प्रवीण महाराज इकडे 2 गोष्टी आहेत
कीर्तनकारांना इकडे प्रेम पण आहे, काळजीच करायची नाही. आजची एकदा कोले बाबांची माझी भेट झाली होती वडाळी बोईला, कुठे जाणून आपली याला कोले बाबा. नाशिक जिल्हा म्हणजे ओलं बागायत आहे, एकदम हिरव्यात चरतात तिकडे, कीर्तनकार हिरव्यात चरतात तिकडे. गोंधळ बरं का, गावात गोंधळ नसावा माझी विनंती. धार्मिक कार्य असेल तर सगळ्यांनी आलं पाहिजे बरं का. गाव आदर्श करायचे आहे तुम्हाला, गावात 3 गोष्टी ठेवू नका. ज्या गावात 3 गोष्टी नसतात ते गाव आदर्श आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. आणि बाबाजी बोलले गावातले प्रतिष्ठित लोकांनी कथेला आलं पाहिजे. का? मुलगी जर बिघडली तर आई जबाबदार आहे, मुलगा बिघडला तर बाप जबाबदार आहे, विद्यार्थी बिघडले तर शिक्षक, आणि गाव बिघडलं तर जनरॅलिटी. स्वामी विवेकानंद बोलून गेलो, त्यांनी शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते, तुकोबारायांचं. गावाला पुढे न्यायचं असेल तर जबाबदारी. जिथे पुढे बसायला पाहिजे तिथे बसत नाही, तिथे रात्रभर दर्शन मारलं, तिकडे ऐकलं पाहिजे. परंतु तुमची महिला वर्गाकरता तुम्ही मेजवानी केलेली, त्यांना ऐकायला मिळालं. आणि माणसांपेक्षा महिला गांभीर्याने ऐकतात, ऐकलेलं 10-20% पाळतात, पालन करतात. कारण त्यांच्या डोक्यामध्ये सटरफटर गोंधळ नसतो, शांत असतात. घरातलं फक्त फॅमिली मॅनेजमेंट करून धार्मिक संस्कार ग्रहण करतात. अवघड आहे. गोंधळ असा अविचाराचा गोंधळ नको आहे, प्रेमाचा गोंधळ पाहिजे. सर्वांनी, बाबा 2 वेळा बोलले, खंडेराव देवता सर्व समावेशक देवता आहे, सेक्युलर तत्व आहे. सर्वांनी आलं पाहिजे. देवाच्या कार्यामध्ये मतभेद बाजूला पाहिजे. ऐसा गोंधळ घातला बोला परमार्थ लुटिला, ऐसा गोंधळ घातला. बरं, गोंधळ घालत असताना मोकळे नाचत नाही. जेव्हा शिव संबळ घेवनी आनंदे नाचती वो, आनंदे नाचती वो, शिव संबळ घेवनी आनंदे नाचती वो, शिव संबळ घेवनी आनंदे नाचती वो. 88 सहस्र ऋषी दिवाटे तिष्ठती वो, 88 सहस्र ऋषी दिवाटे तिष्ठती वो. 33 कोटी देवचा मुंडा उदो उदो म्हणती वो, 33 कोटी देवचा मुंडा उदो उदो म्हणती वो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला, बाबाई बाबुलचा हो, उदो बोला उदो बोला, बाबाई बाबुलचा हो. जीव शिव घेवोनी संबडी, गाती हरीची नामावडी, मातले बडी प्रेम कल्लोडी, सुखाचे सदनी ऐसा गोंधळ घातला, भला परमार्थ लुटिला. सर्व गोंधळी एकत्र आले महाराज. देवीला बसवलं ज्ञान नावाच्या गादीवर. मंदिर बांधणं सोपं आहे, मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिराची पावित्र्य ठेवणे इतकं सोपं नाही. आपल्या मंदिरांमध्ये इतकी अवघड काम आहे. पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी सामसूम, दुसऱ्या वर्षी टामटूम, तिसऱ्या वर्षी सामसूम. मंदिरामधली देवतेला प्रसन्न केलं पाहिजे. या गादी, ज्ञान नावाची गादीवर बसवलं देवीला. ज्ञान गादी दिली बैसावया हो. देवीची स्तुती करतायत. खंडोबारायाचं मुख कमल मार्तंड भैरवानी विजय प्राप्त केला त्यावेळेला दिवटी पेटवली. पायापासून तर मुकुटापर्यंत दिवटी ओवाळली. देवाच्या डोक्याच्या वर दिवटी जायला नको आहे. तसा काकडा ओवाळतो आपण देवाचा. काकडा ओवाळताना जर देवाचं मुख पाहिलं, कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप जातं. गर्भातली मुलगी मारल्याचं पाप फक्त करती ब्रह्महत्या आहे. 50% मुलं नाही,
70% मुलांच्या समस्यात बायका भेटत नाही. याचं कारण 30 वर्षापूर्वी कचाकच कापलेल्या पोरी. तुझं काही कारण नाही. मुलींची संख्या कोप आहे तुमच्यावर. गर्भातली मुलीचा शाप आहे महाराज. कोटी ब्रह्महत्या मूक पाहता जाती. भगवान शंकराने ही जगदंबा किती सुंदर आहे. पांडुरंगाच्या पायाला खड्डा पडलेला आहे. तो खड्डा एका जिला आपल्या गोऱ्या रंगाचा अभिमान होता त्या मुलीच्या अभिमानामुळे पडलेला आहे. इतकी सुंदर होती ना, पान खाल्लं तर गळ्यात दिसायचं. तिने वारकऱ्यांना बावळत ठरवलं होतं. देव काळा कुट्ट आहे, त्याच्या दर्शनामध्ये असं काय. मुक्त केशी नावाची मुलगी, पांडुरंगाच्या डाव्या पायाला खड्डा आहे. तो खड्डा त्या मुलीच्या बोटाने पडलेला आहे. ती जेव्हा देवाच्या दर्शनाला गेली, तिने बोट जेव्हा देवाच्या पायाला लावलं तेव्हा देवाने तिला दाखवून दिलं की तू स्वतःला सुंदर आणि सुकुमार समजते, पण मी तुझ्यापेक्षा सुकुमार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपरिया. हजारो चंद्र आणि हजारो सूर्य यांचं तेज भगवंताच्या तेजापुढे ठीक आहे. सहस्त्र दीपे दीप तो विटेवरी सखई बाई वो करी कृपा. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली वगैरे वगैरे भगवंताचं वर्णन केलेलं आहे. सगळे गोंधळी गोंधळ घालतात आणि देवीला म्हणतात, जगदंबे आम्हाला आमच्यावर कृपा कर. खंडोबाचे भक्त खंडोबाला म्हणतात, देवा आमच्यावर कृपा करा. पदर पसरतात, प्रार्थना करतात. खंडोबारायाला प्रार्थना करतात, देवीला प्रार्थना करतात. आईचा जोगवा मागेण, आईचा चांदण चांदण झालीला खंडेरायाची पाहत होते देवीचं पात्र आहे, कोंधळी आहे, मुरळी आहे, वाघे आहे आणि शेवटी जोगवा आहे. जोगवा मागायचा आहे. आरती पूजन घाबरू नका, अजून बराच वेळ आहे. उठायचं का थोडस नाचण्याकरता नाही, आता नको. पात्र 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 आलं थोडं 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 ते बोर होतील. त्यांना बस झोपू दे वाटलं सोडून.
नववेद भक्तीच्या करीन नवरात्र करो निपोटे फक्त आता एक टच अँड गो 10-15 मिनिटात आवड नमस्कारा खंडेरायाला नमस्कारा खंडेराया तुझं खंडेराया तुझा करीते नवसो खंडेराया तुझा करीते नवसो खंडेराया तुझा करीते नवसो खंडेराया तुझा करीते नवसो खंडोबरायला नमस्कार काय ज्यांच्या सासवा जिवंत आहे ना त्यांनी नमस्कार काय माझी सासू मेली पाहिजे मुला मुलींची लग्न जुळवताना नवरदेवाची नवरीची पत्रिका पहिली पाहत नका जाऊ सासूची सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला डोळगा वाहिन तुला डोळगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला परमार्थातला सासरा कोणता सांगायला पाहिजे का सांगायला पाहिजे सांगू का या परमार्थामध्ये त्रास देणारा सासरा कोणता या परमार्थामध्ये तंब नावाचा सासरा त्रास देतो या परमार्थामध्ये कल्पना नावाची सासू त्रास देते सासू माझी फडफड बोलती ओ सासू माझी फडफड बोलती ओळखी गर्ग तिला भवानी आई डोळगा वाहिन तुला या परमार्थातली सासू कल्पना जाऊ माझी फडफड बोलती ननंदेचे किरकिर करते ननंदेचे कार्टे किरकिर करते कर्ज होऊ दे त्याला भवानी आई डोळगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला डोळगा वाहिन तुला भवानी आई डोळगा वाहिन तुला डोळगा वाहिन तुला भवानी आई सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई डोळगा वाहिन तुला या परमार्थातला नवरा सुद्धा मेला पाहिजे कोणता नवरा बर का नागबाबांनी सांगितलं विकल्प नावाचा पती याचा संग सोडा विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग सोडियेला संग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग काम क्रोध हे जोडियेले मान 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 आईचा जोगा
आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडेला संग. एका जनाजरी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगाव आई सत्वर पावग मला भवानी रोडगाव आई तुला, सत्वर पावग मला भवानी रोडगाव आई तुला. जगदंबेला खंडेरायाला नमस्कार. खंडेरायाला भरीत रोडग्याचा नैवेद्य लागतो आणि जगदंबेला फुलवरा लागतो. देवीला तुम्ही फुलवरा बांधतात ना, कशाचं? कडक नाही आवडतात का देवीला? 3 प्रकारचा फुलवरा आहे महाराज. वैराग्याचा, वेदाचा आणि देवाला जीव द्यावा लागतो, त्याच्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. आई भवानी थोर जाणले तिजम्या उपासले, खंडोबारायला नवस. खंडोबासी स्वर उंच पाहिजे. खंडोबासी नवस करुणी मुरडी होवनी बैसले वो. खंडोबाची मुरडी झाली लहानपणाची बालपणाची. हे लहानपणाची बाय मी झाले मुरारी माझ्या मनाची, लहानपणाची मी झाले मुरारी माझ्या देवाची. खंडेरायाची लहानपणाची मी झाले मुरारी खंडेरायाची. मिरात एक कावळ्यांनी गायलेलं आहे. लहानपणाची कबड्डी गबानू कबड्डी गबानू कबड्डी. प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला. खंडोबासी नवस करुणी मुरडी होवणी बैसले वो. वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले वो. श्वानाची अपरिवृथा गुरुगुरी जायचा चरी परी तुहारी नाही देखिला. तुझम्या फुलवरा बांधिला, तुझम्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझम्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला. अनेक देवांना नवस करतात, उपयोग झाला नाही. सगळ्या देवांनी फजिती केली. ऐका, देवाला पाहण्याकरता नजर लागते आणि नजर येण्याकरता डोळ्यात अंजन घालावं लागतं आणि अंजन संतांकडे असतं. पण अंजन घालण्याकरता डोळे पायाळू माणसाचे पाहिजे. पायाळू म्हणजे जो पायाकडून जन्माला येतो, जो डोक्याकडून जन्माला येतो तो डोकाळू, जो पायाकडून येतो तो पायाळू. आणि तुम्ही हे सीझर आल्यापासून सीझर पोटाळू. गरोदर अवस्थेमध्ये टीव्ही वरच्या मालिका पाहतात. ये रिश्ता क्या कहलाता है, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची लागी र याड लागलं, अशा मालिका पाहतात. गरोदर अवस्थेमध्ये भजन पूजन ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आवश्यक तेवढे हालचाल निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरी होते.
तो पायाळू माणूस भाग्यवान असतो. त्याच्या डोळ्यात जर पायाळू माणसाचे दोन प्रकार आहेत, एक सदैव पायाळू आणि एक दुर्दैवी पायाळू. जो पायाळू असतो त्याच्या डोळ्यामध्ये जर अंजन घातलं तर त्याला जमिनीतलं धन दिसतं. जमिनीमध्ये धन कुठे आहे हे कोणाला दिसतं? पायाळू माणसाला. जर त्याच्या डोळ्यात अंजन घातलं तर उद्यापासून कामाला लागा. देवाला खंडेरायाला पाहिजे ना, ही चांबड्याची नजर उपयोगाची नाही. अंजन घातलं पाहिजे. गालोनी अंजन डोळा माझं घेऊन गेले रावडी वो. खंडेरायाचा अवतार झाला पाहिजे. कलियुग लागलाय. कलियुगाला लागून 5000 वर्ष झाली. या कलियुगात आता काय काय घडणार आहे आणि देवाचा अवतार कधी होणार आहे शेवटचं सांगतो. ऐका, कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष. आतापर्यंत किती झाली? फक्त 5,126 वर्ष. पहिलं चरण चालू आहे आणि या कलियुगामध्ये काय काय घडायला लागलंय, काय काय घडतंय ऐका. एक यमाई नावाची देवी उभी राहिली आणि ती वैकुंठात सत्यलोकात कैलासात जाऊन तीनही देवांना, ब्रह्म विष्णू महेश, या तिघही देवांनी त्या देवीला विचारलं कलियुगात सध्या काय चाललंय. त्या देवीने देवाला काय सांगितलं आणि पुढे काय होणार या कलियुगामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश शकून पुसती आम्हास, शकून सांगावया आलय माई माझे नाव. 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 आलय माई माझे नाव. आलय माई माझे. आलय माई माझे नाव. आलय माई माझे. शकून सांगावया आलय माई माझे नाव. सांगावया आलय माई माझे नाव. सांगावया आलय माई माझे नाव. कलियुगाची दादा ऐकावी थोरी. थोरी या कलियुगामध्ये पुढे काय काय घडेल. काय काय घडेल. कलियुगाची दादा ऐकावी थोरी. थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी. म्हातारा सोडून घरोघरी फिरतील नारी. ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी. हो ऐका निर्धारी. हो ऐका निर्धारी. हो ऐका निर्धारी. ऐका निर्धारी. शकून सांगावया आलय माई माझे नाव. शकून सांगावया आलय माई माझे नाव. या कलियुगामध्ये काय काय घडेल. काय काय घडेल. मुलगा बापाचा वैरी होईल. भ्राताला सोडून घरोघरी फिरतील नारी. फिरावं लागतंय. उंबरठा ओलांडावा लागतोय स्त्रियांना नोकरी करता. दरवाजाचा उंबरठा ओलांडा पण चारित्र्याचा उंबरठा ओलांडू नका. खंबीर राहिलं पाहिजे. घरोघरी फिरतील नारी. काय घडेल. माईबापांना कोणी किंमत देणार नाही. बायकोच्या गोताला जवळ आई रे आई रे. आई रे मेहमान दुनिया. आई रे 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 को कोई नहीं माने. और
भागवतामध्ये आलंय शालकाची सत्ता झाली, जमिनीत पिकणार नाहीत, मुलं मुली आवडीने लग्न करतील, हे कलियुगाचं भविष्य आहे. भयानक आहे. गायी दूध देणार नाही, माणसाची उंची कमी कमी होईल, इतकी उंची कमी होईल की माणूस हरभऱ्याच्या झाडावर सोडून जाईल, इतकी उंची कमी. या कलियुगामध्ये दादा एका विपरीत घडेल. या कलियुगामध्ये काय विपरीत घडेल? या कलियुगामध्ये दादा एक विपरीत घडेल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा व्रतार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भिणी. थोर थोर पर्वत दादा उडून या जातील. भयानक वातावरण पुढे होणार. पण अजून घाबरू नका बरं का, अजून त्याला भरपूर वेळ आहे. हे कोणा करता आहे? त्या वेळेला ही देवी अवतार घेईल, खंडेरायाचा अवतार होईल, हातामध्ये खड्ग, आणि कोणाचा नायनाट करतील माहिती? जे गावामध्ये कथा ऐसून सुद्धा ऐकायला येत नाही, गळ्यामध्ये माळा घालत नाही, देवधर्म करत नाही, त्यांचा काटा पहिल्यांदा काढणार आहे. भयानक वातावरण आहे. म्हणून दिवटी बोलली झालं. खंडेरायाला रोडगा भरीत नैवेद्य आवडतो. एकदा तरी, आणि तुम्हाला भरीत खायचं असेल तर आमच्या खानदेशात या, वांगे प्रसिद्ध आहेत, भरीत रोडगा. असं चिंतन आपल्याकडे आहे. रात्रभर जागर गोंधळ चालतो, खंडोबाची गाणी शास्त्रोक्त पद्धतीने लोकांना पटवलं जातं, आणि शेवटी 4 वाजता लंगर तोडला जातो. ऐका, म्हणतील आपली ते, पण मी त्याचा पहिल्यांदा महिमा सांगतो तुम्हाला. हिंदू धर्मामध्ये लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर जागरण गोंधळ लग्नापूर्वी करावा किंवा लग्नानंतर पण चालतो, गोंधळ घालतात. कुलदैवत खंडोबाचा आशीर्वाद मिळण्यासाठी रात्रभर वाद्यांरोळी गाणी गातात, आणि सकाळी लंगर तोडला जातो. लोखंडाची साखळी असते ती बघा, आणि तुटलेली कडी देवघरामध्ये ठेवली जाते. एक कडी तुटे सहस्त्र विघ्न हटे. एक ब्राह्मण होता, त्याने वाघ्याची चेष्टा केली होती. तू जर खरोखर खंडोरायाचा भक्त असेल ते का हिसक्यात कडी तुटली पाहिजे. वाघ्या खरा होता, वाघ्या खरा पाहिजे, खोटा नको. देवाच्या भक्तांनी पथ्य पाळलं पाहिजे. एका हिसक्यात कडी तोडली. चरित्रामध्ये असं आलेलं आहे, त्या ब्राह्मणाला देवाने कुत्रा केलाय, मंत्रात भंडारा टाकला त्याच्यावर. देव कोपले. खंडोबाच्या भक्तांविषयी शंका घ्यायची नाही, त्यांचा देवधर्म त्यांच्यावर आपल्याला. अशी ही लंगर तोडण्याची पद्धत आहे. वाघ्याने जर लंगर तोडला तर ती कडी देवघरात ठेवली जाते, शुभ प्रतीक म्हटलेलं आहे. लंगर जर एका हिसक्यात तोडला गेला तर जीवन सुखी होईल, तो विवाह निर्विघ्नपणे पार पाडल्यात पती पत्नीचं आयुष्य सुखात जाईल. आणि रात्रभर गाणी गावी लागतात, भजन करावं लागतं. तेव्हा कुठे सूर्योदय झाल्यावर चिमण्या कावकाव करायला लागल्या की मग लंगर तोडावं लागतं. दारी चिमणा चिवचिवला, देवधारी जागा झाला गे. दिवस बघावला, दारी चिमणा चिवचिवला, चिमणारी जागा झाला गे. दिवस बघावला, दारी चिमणा चिवचिवला, दारी चिमणा चिवचिवला, मला सगळे जागा झाला. दिवस बघावला, चिमणा चिवचिवला. पाणी जाऊ रे पाटा,
घटना, छत्रपती शिवाजी महाराजांची शहाजीराजांची भेट. 12 वर्षानंतर बाप बेटे एकत्र येणार होते. काशाच्या परातीमध्ये गावरानी तूप टाकलं आणि दोघं पिता पुत्रांनी आपले चेहरे पाहिले जेजुरी गडावर. नाना फडणवीस यांनी नवस केला. नारायणराव पेशव्याची पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. मुलगा झाला तर 1 लाख रुपयाचा नवस करेल. पेशव्यांच्या दरबारातले कारकून नवस केला. मुलगा झाला, नवस पूर्ण केला. काय वर्णन केलेलं आहे महाराज. 1 लाख रुपये दिले. काय केलं त्यांनी पहा. 25,000च्या चांदीच्या मूर्त्या देवाच्या केलेल्या आहेत. दगडी मंडप चांदीने मढवलेला आहे. स्वयंभू लिंगावरील कवच सोन्याचं आहे. आणि 1 लाख रुपये नाना फडणवीसांनी त्या काळामध्ये खंडोबाच्या मंदिराला दिले. आणि अधिकार खंडेरायाचा एक चमत्कार. ब्रिटिशांच्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये उमाजी नाईक नावाचे एक दरोडेखोर दररोज खांद्यावर घागरभर पाणी घेऊन खंडोबाच्या लिंगावर स्नान घालायचे. एक दिवस खंडेरायाने म्हाताऱ्याचं रूप घेतलं. मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेले होते, थुंका टाकत होते. उमाजीराव म्हटले, का हो बाबा, या मंदिरामध्ये घाण करतात? अरे बाबा, मी आता म्हातारा झालो, माझ्यामध्ये त्राण नाही. खंडेरायाच्या अंगावर घागरी ओतल्या, स्नान घातलं, माळा घातली, बेल वाहिली उमाजी नाईकांनी. आणि जेव्हा पायऱ्या उतरून खाली येतात, ज्या बाबाला मी बोललो होतो, तर तो म्हातारा माणूस अंगाने ओला झालेला दिसला आणि खंडोबाच्या गळ्यातली माळ त्यांच्या गळ्यात दिसली. उमाजी नाईकांना खंडेरायाने दर्शन दिलं, बेल आणि भंडारा दिला आणि उजव्या हाताच्या दंडावर बांधायला सांगितलं. ब्रिटिशांनी जाहीर केलं की जो उमाजी नाईकांना पकडून देईल त्यांना बक्षीस. मराठ्यांवर, राजपुतांवर आणि हिंदू लोकांवर जे आक्रमण झाली, अवकळा आली, त्या आपल्याच लोकांनी फितुरी केल्यामुळे झालेली. छत्रपती संभाजी राजे फितुरी, बाजीराव घोरपड्यासारख्यांनी फितुरी केली होती शिवाजी महाराजांच्या काळात. गद्दार म्हणतात त्यांना. तसं उमाजी नाईकांना सुद्धा आपल्याच लोकांनी पकडून दिलाय. तो इंग्रज गव्हर्नर होता, कॅप्टन मॅकिंटॉश नाव आहे त्याचं. त्याच्यावर जबाबदारी दिली होती इंग्रजांनी, यांना पकडा आणि फासावर लटकवा. उमाजी नाईकांना पकडलं गेलं. भोर जवळ उतरोली नावाचं गाव आहे आणि तिथे उमाजी नाईकांना फासावर देण्यात आलं. पण ऐका चमत्कार, 2 वेळेला फासावर चढवलं, पण फाशाचा दोर तुटायचा. काय प्रकार आहे? उमाजी नाईकांनी सांगितलं, साहेब, जोपर्यंत माझ्या हातावर खंडोबा रायाचा ताईद आहे, या ताईद मध्ये भंडारा आहे आणि बेलाचं पान आहे, खंडोबाने दिलेला प्रसाद, तोपर्यंत तुम्ही मला कितीही मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मरू शकत नाही. पहिल्यांदा माझ्या हातावरचा ताईद तोडा. इंग्रजांच्या लक्षात आलं, तो हातावरचा ताईद तोडला. सांगायचा भाग, उमाजी नाईकांना खंडेरायाने प्रत्यक्ष दर्शन दिलंय. आज सुद्धा कुठलीही देवता दर्शन देते, फक्त तुम्ही नेक पाहिजे, शुद्ध पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. लोकांना फसवता येईल, देवाला स्वतःला फसवता येत नाही. शुद्ध भक्ती करा. देवाचे चमत्कार आहेत अजून सुद्धा. विज्ञानवादी जरी चमत्कार मानत नसतील तरी चमत्कार आहे बरं का. कलियुगाला सुरुवात झाल्यावर 3000 वर्षांनी नवनारायण म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ इथे आले होते. तुमचे सप्तशृंगी देवीने शाबरी विद्या मच्छिंद्रनाथांना प्राप्त करून दिली. तुझा भाग इतका परिसर पवित्र आहे. मी समारोपाकडे येतो. आपली सर्व मंडळी, गाव आपलं सदन आहे. भगवंताची आपल्यावर कृपा आहे, मार्तंड भैरवाची कृपा आहे, जगदंबीची कृपा आहे. मी असं ऐकलं की नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याकडे कथा असते. सप्ताह फार मोठा आहे. महाराष्ट्रातले विद्वान वक्ते तुम्ही आणतात. परमेश्वराची तुमच्यावर खूप कृपा आहे. कोणीच दुःखी नाही. सर्वजण सदन आहेत, शेतकरी आहेत, भरघोस उत्पादन पिकवतात. द्या 10% भाग आपल्या कमाईतला देवा करता द्या. माझा अनुभव आहे, दिल्याने वाढतं. ज्ञानोबारायांची ओवी आहे, 1 रुपया तुम्ही देवाच्या पेटीत टाका, देव तुम्हाला 1000 रुपये देतो. बाप उदार देव परिमितो. आपलं जे आहे ते देवा करताय, देवाच्या सेवे करताय. आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस. सगळी मंडळी जानोरीला पण आले होते आपल्या कार्यक्रमाला. त्यांनी आपली कथा ऐकली. त्या दिवशी गाजरवाडीला आली, त्यांनी आमंत्रण दिलं, बाबा आम्हाला तुमच्याकडून कथा ऐकायची आहे. मलाही आनंद वाटला. मलाही त्या मार्तंड विजय ग्रंथाचा तुमच्यामुळे अभ्यास झाला. सर्व गावकरी, सप्ताह कमिटी, कार्यकर्त्यांना धन्यवाद. आणि 1 मिनिट घेतो.
आमच्या अण्णांकडे आमचा मुक्काम होता. आप्पा असतील, अण्णा असतील, पगार. रमेश महाराजांनी 2-3 दिवस आम्हाला खूप सहकार्य केलं. आवाज म्हणायला सहकार्य केलं. महाराजांना धन्यवाद. त्यांनी तर आम्हाला काल खायला खाऊ आणला होता, फरसाण, म्हणजे आवडीनं सेवन केलं आम्ही. आमचे गुरुबंधू श्रीकांत महाराज, असं ऐकलं की त्यांची सासरवाडी इथली आहे. महाराजांची पण आज हजेरी इथली. सर्वांनी जे 5 दिवस ज्यांनी अन्नदान केलं, संत भोजन केलं, त्यांना धन्यवाद. तर आता ही पात्र इथे येतील, पूजन करायचं, आरती करायची, जोगवा होईल. सर्वांनी जोगवा वाढायचा, खिशाला हात लावायचा, जोगवा वाढायचा. सगळे कोणी नांगरण, सगळे पात्र 13 तारखेपासून सुरू असलेल्या मल्हार मार्तंड कथा यात्रेचा आज शेवटचा दिवस. महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार समाधान महाराज रिंगणगावकर यांच्या अमोघ व रसाळ वाणीतून कथा ऐकवल्याबद्दल सर्व समस्त गावकरी व यात्रा कमिटीच्या वतीने महाराजांचे मनापासून मनापर्यंत आभार. सर्वांनी आपल्या गावात पहिल्यांदाच असा स्तुत्य उपक्रम झाला. याच्या आजच्या नवीन पिढीस अशा प्रकारच्या धार्मिक व पौराणिक कथांच्या संस्कार होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपल्या गावातील मल्हारी यात्रा कमिटीने असा उपक्रम राबवून पंचकृषीतील एक नवीन नावलौकिक प्राप्त केले. यात्रेच्या कमिटीचा तरुण वर्ग हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी फार कष्ट घेत होते. 5 दिवस महिला व पुरुष भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवली, याबद्दल त्यांचेही आभार. तसेच 5 दिवस गोड अशी ज्यांची तबला वाजवण्याची साथ मिळाली, तसेच छान वेगवेगळे आवाज काढणारे हरिभक्त परायण भागवत महाराज नगरदेवळेकर, तसेच हरिभक्त परायण प्रवीण माऊली भातखेडकर सिंधवादक व गोड असे गायन आहेत. तसेच हरिभक्त परायण अलकेश महाराज बेलखेडकर पॅडवादक यांच्या वाजातून छान असा वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. तसेच वेशभूषगान हरिभक्त परायण भूषण महाराज देशोळेकर यांना आपल्या समोर वेगवेगळे पात्र सादर केले. या सर्व गुणकारांच्या मनापासून आभार व ऋणनिर्देश. 5 दिवस ज्यांनी संत पंगत दिली त्यांचे ही कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते. यात्रा पार पाडण्यासाठी ज्यांनी देणगीच्या रूपाने मदत केली त्यांचे आभार मानते. अखेरीस एकच गोष्ट जाणीव होते, निरोपाची वेळ आता जवळ येते. कथेच्या या कार्यक्रमातून निरोप घेता येते हृदय भरून, पुन्हा भेटू हीच अपेक्षा ठेवू. आज पाचोरेवाडी येथील प्रतिजेजुरीचे प्रवर्तक योगेश महाराजांनी उपस्थिती ठेवली, यांचेही आभार मानते. धन्यवाद. एक मिनिट आणि केलंय. येळकोट जय मल्हार. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचा हा सत्कार जो आहे तो तुम्ही स्वीकार केला, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ तुमचे आभारी आहोत. मला वाटतं जोगवा होईल आणि देवी करावया झाडणी
देखिला एका जगात एक पल देखिला एका जगात एक पल देखिला जन्म मरणाचा फेरा झुकवला आईचा देवा सोगावा गाजेल आईचा देवा सोगावा गाजेल सर्वांनी जोगवा माळ मी घाली सारुणी माळ मी घालून सारुणी माळ मी घाली माळ मी घाली हाती बोधाचा झेंडा मी घेईन 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 रहित वारीची जाईन आईचा देवा जोगवा गाजेल आईचा देवा जोगवा गाजेल मग दुसरा येईल हे तरी ऐकलं तरी ऐकलं तरी दुसरा येईल हे तरी ऐकलं करत शेवटी करत शेवटी अरे मधून येईल आमचे काय जाईल Yeah.